तर कसे आहेत इष्टा फॅमिली, एकदम निवांत असता. स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण निघणार आहे ते डायरेक्ट रायगड किल्ल्यावरती. भरपूर दिवस झाला आपल्याला रायगड किल्ल्यावरती जायचं. तुम्हाला नुसतं दाखवतोय आज रायगड किल्ल्यावरती जायचंय, उद्या जायचंय, पण आज 100% रायगड किल्ल्यावरती जायचंय. आपण झालो ते एकदम फ्रेश वगैरे, आपली सगळी टीम वगैरे एकदम फ्रेश वगैरे झाली. तर बंटी भाऊ वगैरे सगळे रेडी झालते. बंटी भाऊला आलता फोन आलता XYZचा. तरी बंटी भाऊला XYZनं फोन वगैरे केलता. तर बंटी भाई थोडी गप्पा वगैरे मारत होते. त्या गप्प्याच्या नादात बंटी भाऊ नाही का बॅगमध्ये ठेवून दिली, चप्पल पण मध्ये ठेवून दिली. तर त्या बंटी भाऊला म्हणलं चप्पल वगैरे घेऊन ये. आपण आलतो लगेच लिफ्टनं खाली, कारण आपल्याला जायचं होतं आता आपल्या गाडीकडे वगैरे. तर सगळे तिथली रूम वगैरे आपण खाली केली. ती खाली केल्यानंतर तिथं तुम्हाला म्हणलं थोडा फेस वगैरे दाखव. तुम्ही बघू शकतात एक नंबर वगैरे सगळे रेडी झालतो जाण्यासाठी. आल्यानंतर खाली आलो, तिथं लगेच थोडं बोललो वगैरे, गप्पा वगैरे केल्या. गप्पा केल्यानंतर म्हणलं लगेच आपल्याला जायचं आहे गाडीकडे यायच्या टायमिंगला कोण जावं हेच मी लागत नव्हतं. त्यामुळे पुढे गेलो, त्यांना विचारलं वगैरे कुठून जायचं काय जायचं. त्यांनी सांगितलं थोडक्यामध्ये आम्हाला इकून तुमची गाडी लावलेली म्हणून. आम्ही गाडी नाईटला पार्किंग केली, त्यामुळे आमची गाडी कुठं लावली हे समजत नव्हतं. जसंच आलोत गाडीजवळ, गाडी वगैरे बघितली, आजूबाजूला गाड्या वगैरे लावलेल्या होत्या. गाडी होती गोपी शेटची. तर गोपी शेटनं थोडीफार तिथं गाडीला साफसफाई वगैरे केली. तेवढ्यात म्हणलं चला आपल्याला पुढं. तर चला मग मित्रांनो, आपण भेटू डायरेक्ट रायगड किल्ल्यावरती. तर भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.